Today we are going to learn the poem from Maharashtra State HSC Board Standard 12, English Shivak Bharti, and the name of the poem is Song of the Open Road. And this poem is written by Walt Whitman, the American poet, and it is presented by Ramakant Bandekar from Devgad College. See the poem. Walt Whitman was American poet, essayist, and journalist. He is recognized as the father of free verse. आता फ्री वर्स म्हणजे काय? तर येथे राईम स्कीम स्ट्रिक्टली पाळली जात नाही. Walt Whitman is a big name in American history of literature, a very influential poet he is. त्याचा काव्यसंग्रह जो आहे मेजर वर्क दॅट इज त्यातूनच ही कविता या काव्यसंग्रहातूनच ही कविता घेतलेली आहे अँड द नेम ऑफ हिज वर्क इज लीव्स ऑफ ग्रास which was published in July 1855. आता कदाचित तुम्हाला माहित असेल ओ कॅप्टन माय कॅप्टन ही पण गाजलेली कविता आहे. And this poem is also written by the same poet, Walt Whitman, the American poet. And this poem is based on, that is, Oh Captain, My Captain, is based on the death of Abraham Lincoln, the very popular, very famous American president, Abraham Lincoln. जेव्हा अब्राहम लिंकन यांचं निधन झालं तेव्हा ओ कॅप्टन माय कॅप्टन ही जगप्रसिद्ध कविता वॉल्ट हिटमन यांच्या लेखणीतून उतरली. वॉल्ट हिटमन हे फक्त कवीच नाही तर ही इज ऑल्सो एन एसेस्ट, निबंधकार आहेत, ही जर्नलिस्ट ऑल्सो, पत्रकार पण आहेत. आणि निराश मनाला उभारी देण्याचं काम सॉन्ग ऑफ द ओपन रोड या प्रस्तुत कवितेतून कवीने केलेला आहे. आणि या COVID-19 या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये संपूर्ण जग या रोगानं ग्रासलेलं असताना आपल्याला एक नवीन उभारी देण्याचं काम ही कविता निश्चितच करेल असा मला विश्वास वाटतो. See, Leaves of Grass is beautiful blend of self-awareness, free will, and tenderness of heart. It gives us poets realization that along the journey of life, one will face a test of wisdom which is not tested in any school or university. See, आपल्याला जो जीवनाचा प्रवास करायचा आहे आणि या सिच्युएशन मध्ये या अतिशय वाईट काळामध्ये आपल्याला अनेक परीक्षांना तोंड द्यावं लागतंय. It is the different exam which is not taken in any school or university. The road is something everyone uses. आता या परीक्षा देत असताना प्रत्येकाला रस्ता जो आहे हा रस्ता वापरावा लागतो. बऱ्याच या काळामध्ये बऱ्याच लोकांचा रस्ता जो आहे तो खडतर आहे.
मग तो गरीब असू दे, that is whether he is rich or poor, it forces all levels of people to associate with one another. आता हा जो रोड आहे, that is song of the open road. The road signifies mobility. Mobility म्हणजे चालत राहणं, चलत राहणं. One can take the road as a point to start over towards something new. Hitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. वर्ल्ड हिटमन हा एकाच ठिकाणी स्थिर राहण्याच्या विरोधात आहे आणि म्हणून तो म्हणतो की आपल्याला प्रवास करायचा आहे, जे थांबतात ते संपतात. जरी हॉस्पिटॅलिटी बरी वाटत असली, आदरातिथ्य बरे वाटत असले एखाद्या ठिकाणचं, तरीही आपल्याला चालत राहिलं पाहिजे, हा संदेश घेऊन ही कविता प्रवास करते. तर गाणं म्हणत आपण या मुक्त रस्त्यावरून जात असताना ही कविता आपण समजावून घेऊयात. सी, afoot and light-hearted I take to the open road, healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. I have chosen this road, afoot and with light heart. It is the healthy and free world before me. अगदी स्वच्छ आणि अतिशय हलक्या हृदयानं स्वतःहून मी हा रस्ता निवडलेला आहे. आय टेक टू द ओपन रोड. हा रस्ता ओपन आहे, मुक्त आहे. अँड हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. हे अगदी तगडे, निरोगी, स्वच्छ, सुंदर असं जग माझ्या समोर आहे. Say the long brown path before me. हा ब्राऊन पाथ म्हटलाय पहा. ब्राऊन पाथ म्हणजे दगड मातीचा रस्ता, कच्चा रस्ता आहे तो. बट इट इज लॉंग, खूपच लांब लचक असा हा रस्ता आहे. अँड this brown path is leading me and I have chosen it wherever I chose. हा जो रस्ता आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे मला घेऊन जाणारा हा रस्ता आहे. आय हॅव चोजन इट. मी या रस्त्याचा स्वीकार केलेला आहे आणि माझ्या बरोबर हे अतिशय स्वच्छंदी असं जग इथं माझ्या समोर आहे. आणि अगदी मोकळ्या मनानं मी हा रस्ता स्वीकारलेला आहे. या रस्त्यावरचा जो का प्रवास आहे, या रस्त्यावरचा प्रवास मी स्वीकारलेला आहे. We find that the poet is very confident about himself. अतिशय आत्मविश्वासपूर्वक हा कवी या रस्त्यावरून प्रवास करतात. तो म्हणतो दगड मातीचा हा रस्त्यावर खाचखळगे असणारच, पण माझ्या मर्जीने हा मी रस्ता निवडलेला आहे. Got it? Henceforth, I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth, I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticisms. Strong and content, I travel the open road. या ओळींमध्ये
कवीचा आत्मविश्वास पहिल्याप्रमाणे इथेही झळकतो. Henceforth I ask not good fortune. तो म्हणतो की आय एम नॉट आस्किंग फॉर गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ इज गुड फॉर्च्यून. मी इथं चांगलं नशीब मला मिळावं अशी मी अपेक्षाच करत नाही. आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून बिकॉज आय नो दॅट आय एम व्हेरी कॉन्फिडंट दॅट आय माय सेल्फ इज गुड फॉर्च्यून. मी स्वतःच गुड फॉर्च्यून आहे. तर त्यामुळं मी दुसऱ्याकडे चांगलं नशीब मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. Henceforth I whimper, no more postpone, no more need nothing. बघा त्या दुसऱ्या ओळीमध्ये व्हिम्पर या शब्दाचा अर्थ पुस्तकात डाव्या बाजूस दिलेला आहे. तो असा आहे पहा, टू मेक a series of low, weak, sad cries, especially with fear and pain. व्हिम्पर ह्या शब्दाचा अर्थ असा दिलेला आहे पहा पुस्तकामध्ये की अगदी दबक्या आवाजात तक्रार करणे, कुरबुर करणे, विवळणे, कंप्लेंट्स करणे. सी आता तो इथं या बॅकग्राऊंडवर म्हणतो की हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर. मी कुरकुरणार नाही, मी घाबरणार नाही. आउट ऑफ पेन, आउट ऑफ फिअर. पोस्टपोन नो मोर. मी पोस्टपोन करणार नाही. पोस्टपोन करणार नाही म्हणजे कुठलंही काम मी पुढे ढकलणार नाही. महात्मा गांधींच्या शब्दात सांगायचं झालं तर कल करे सो आज कर, आज करे सो अब. अँड इफ वी फॉलो इट वी नीड नथिंग मोर. आणि जर आपण हे करू लागलो, कुठलंही काम आत्ताच्या आत्ता करायचं, जे मनात आलं ते करायचं, चांगलं काम, तक्रार करायचं नाही, प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायची. जर तसं असेल तर चांगल्या नशिबाची गरजच नाही आपल्याला. ओके. He further says that no more indoor complaints, done with indoor complaints, libraries, querulous criticisms. See, libraries, querulous criticism हे शब्द कसे वापरलेले आहेत. नो मोर इंडोर कंप्लेंट्स, आतल्या आत तक्रारी करणे, कुरकुरणं. लायब्ररीज हा शब्द कवीने एका वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. लायब्ररीत आपण पुस्तके पाहतो. कवीला असं म्हणायचं आहे की आपल्या मनात ही पुस्तकासारखं बरंच साठलेलं असतं आणि कॉरलस म्हणजे कोणाबद्दल तरी सारख्या तक्रारी करत राहणे. आणि म्हणून कवी म्हणतो या गोष्टी आता फार दूर गेलेल्या आहेत. माझ्यापासून जी काय निगेटिव्हिटी आहे, ज्या काही कंप्लेंट्स आहेत, जे काय व्हिम्परिंग आहे, जो काय ऍटिट्यूड जो आहे की दॅट इज द पोस्टपोन माय वर्क, हा जो ऍटिट्यूड आहे, क्रिटिसिझम्स आहे, तर या सगळ्यांच्या दूर मी गेलेलो आहे. अँड आय बिकम स्ट्रॉंग अँड कंटेंट. I travel the open road. Strong and content, I travel the open road. कवी मजबूत आणि समाधानी मनाने या रस्त्यावरून प्रवास करत आहे. ओके, पुढे पाहू. The earth, that is sufficient. I don't want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. बघा, अगदी सोपी पण छान, एक छान संदेश देणारी ही कविता आहे. कवी म्हणतो द अर्थ दॅट इज सफिशियंट. हे जे काही ब्रह्मांड आहे, आपली जी काही सूर्यमालिका आहे, त्या सूर्यमालिकेमध्ये पृथ्वी ही मला पुरेशी आहे.
आय डोंट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स. कॉन्स्टेलेशनचा अर्थ इथं डेस्टिनी या याच्यामध्ये या अर्थानं इथं आहे पहा. सी कॉन्स्टेलेशन याचा अर्थ डेस्टिनी, नसीब किंवा इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल म्हणजे दैवी कृपा वगैरे. डिक्शनरी मध्ये त्याचा अर्थ ग्रुप ऑफ स्टार्स दॅट फॉर्म अन इमेजिनरी pattern representing an object, animal or person as seen from the earth. म्हणजे ग्रह तारे. ज्योतिषशास्त्राचा विश्वास असा आहे की हे जे ग्रह तारे आहेत आकाशातील त्या ग्रह ताऱ्यांचा त्यांच्या हालचाली ते ज्या स्थितीत आहेत त्याचा प्रभाव आपल्यावर मनुष्य प्राण्यावर पडत असतो. आणि याला एक छेद देणारं विधान कवी करतो. आय डोंट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स इन एनी एरर. हे जे काही ग्रह तारे आहेत हे ग्रह तारे इतर प्राणी मात्रावर प्रभाव पाडून देत आपला. ओके, मला त्यांची गरज नाही. आय डोंट वॉन्ट देम. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. ते जिथं आहेत तिथं असू देत ना. ओके, ज्या कुणाचे ते धनी आहेत त्यांना ते पुरे पडू देत. मला त्यांची गरज नाही. मी माझ्या गरजा किंवा महत्वाकांक्षा भागवण्यासाठी समर्थ आहे आणि हा प्रवास मी स्वतःहून करत आहे. आय नो दे आर सफिशियंट टू दोज हू बिलॉंग टू देम. आय डोंट वॉन्ट देम. आणि अशा तऱ्हेनं आपण आपलं भविष्य, आपलं ज्योतिष्य याच्यावर बरेच जण अवलंबून असतो. त्याला या ठिकाणी कवी छेद देतो आणि म्हणतो माझं नशीब आहे, मीच घडवणार आहे. मला इतर कुणाच्या कुठल्या ग्रह ताऱ्यांची गरज नाही. ओके, पुढे पहा. आता आपण कवितेच्या शेवटाकडे येत आहोत. से स्टील हिअर आय कॅरी माय old delicious burdens. I carry them, men and women. I carry with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will feel them in return. आता हा भाग आहे, हा कवीनं कंसात घातलेला. Still here I carry my old delicious burdens. काय अर्थ असावा रे त्याचा? इथं मला वाटतं की डेलिशियस याचा अर्थ गोड असा होतो आणि बर्डन हे ओझं असतं. इथं कवीला असं म्हणायचं आहे की मी माझे जे सांगाते आहेत, दॅट इज आय कॅरी दे मेन अँड वुमेन, म्हणजेच पुरुष आणि स्त्रिया ज्या मला भेटल्या त्यांच्या गोड आठवणींचं गाठोडं मी कॅरी करतो आहे, मी बाळगतो आहे. ते ओझ आहे, ते गोड ओझ आहे, त्या आठवणी आहेत, त्या चांगल्या आठवणी आहेत. ओके, here it seems that the poet is always positive about his burdens. I swear it is impossible for me to get rid of them. मला असं वाटत नाही की त्यांच्यापासून आपण मुक्त व्हावं, कारण आय एम फील्ड विथ देम. मी या आठवणीनं भरून गेलो आहे. अँड आय विल फील देम इन रिटर्न. आणि माझ्या आठवणीनं ते भरून गेले आहे. हा एक अर्थ होऊ शकतो. बर्डन्स याचा अर्थ दुसराही असू शकतो, दॅट इज responsibilities. Still here I carry my old responsibilities. I carry them, men and women. I carry them with me wherever I go.
ज्या काही जबाबदाऱ्या मला जीवनानं दिलेल्या आहेत, यस, आय एम डुईंग विथ माय प्लेजर. मला त्यांच्यापासून मुक्तता नको आहे. आणि मला मी त्याच्यातच भरून गेलेलो आहे. अँड देअरफॉर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम. आय विल फील देम इन रिटर्न. आणि त्या जबाबदारीने सुद्धा मला ओझं देणं हे आनंददायी आहे. अशा तऱ्हेने हा जीवनाचा प्रवास, सुंदर प्रवास गाणं म्हणत कवी करतो आहे. निश्चितच या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ही कविता एक नवीन उभारी देईल असं मला वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही कविता अभ्यासा. नेक्स्ट ला मी हे पण सेंड करेन, ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज. तर सध्या पुरतं थँक्यू.